कल्याण आर-टी ऑफिसमध्ये वेगवेगळे लेखी तक्रार प्राप्त झाले होते. स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन या संदर्भामध्ये लेखी तक्रार आणि काही ईमेल पण प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने काल दिनांक 10 तारखेला आशुतोष बारकुल साहेब, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये स्कूल बस, स्कूल व्हॅन जे प्रायव्हेट इल्लीगल जे क्लॅन्डेस्टाईन आपण म्हणतो त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले काल. त्या आदेशानुषंगाने आज आम्ही दिनांक 11 रोजी जवळपास 12 ते 13 जे प्रायव्हेट स्कूल बस व्हॅन आहेत त्यांच्यावर कारवाई केली आहे आणि ही कारवाई यापुढेही कंटिन्यू राहील. तर लोकांनी, पालकांनी सुद्धा आपले जे काही पाल्य आहे स्कूलमध्ये पाठवणार आहेत, त्यांनी सुद्धा योग्य नियमा बसणारे जे स्कूल व्हॅन, स्कूल बस आहेत, त्या बसमधूनच आपल्या पाल्यांना पाठवण्याची सोय करावी आहे. कुठल्याही प्रायव्हेट वाहनामधून त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये. हे पालकांनी सुद्धा खबरदारी घेणे गरजेचं आहे. स्कूल व्हॅन, स्कूल बससाठी नियमावली 2011 मध्येच नियम झालेली आहे. त्यामध्ये जे काही स्कूल बस आणि स्कूल व्हॅनला जे काही नियमावली आहे, त्या नियमावलीप्रमाणे त्यांनी बनवणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना एक परमिट मिळतोय स्कूल बस, स्कूल व्हॅन की शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी. शासनाने त्यांना टॅक्सेशनमध्ये पण सूट दिलेली आहे. तर या गोष्टींचा सगळं फायदा घेऊन त्यांनी व्यवसाय करणं अपेक्षित आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.